माहिती अधिकार कायदा वापरताना पूर्वीच्या नियमात बदल करण्यात आला। माहिती अधिकार कायदा वापरताना पूर्वीच्या नियमात बदल केल्यानं राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे। कायद्याचा वापर करून माहिती मागवताना होणारा खर्च वाढला। 10 रुपयांचा खर्च आता 30 रुपयांवर गेला। माहितीचा 10 रुपयाच्या तिकिटाच्या ऐवजी 30 रुपये करायला लागला तर शासन पैसे कमवण्याच्या मागे लागलं असं म्हणायला। ही जनतेची छळवणूक आहे। आम्ही हे पाहू, याच्यात बदल नाही केला तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन करू, उपोषणाला बसू। याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, कारण माझ्याकडे काय पुढे मोठा संघटन नाही, कुठं काय नाही, पण उपोषण हा माझा मार्ग आहे। आणि मी उपोषणाच्या 6व्या दिवशी दिव्यांग बागोली यांचं उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। घराच्या जागेवर अतिक्रमणाविरोधात श्रीरामपूरमध्ये त्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं। प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर दिव्यांग बाळासाहेब बागोली यांनी उपोषण मागे घेतलं। तर परभणीमध्ये एटीएसची मोठी कारवाई पाहायला मिळते। 15 ठिकाणी एटीएसने एकाच वेळी छापे मारलेत। गोपनीय माहितीच्या आधारे एटीएसने ही कारवाई सुरू केली। इलेक्ट्रिक उपकरणांच्या आणि संबंधितांची चौकशी सुरू आहे। तर जालन्याच्या घनसांगवीतील कुंभार पिंपळ गावात एफडीएनं धाड टाकली। 7 आस्थापनांची तपासणी करून 10 अन्नपदार्थांचे नमुने संकलित करण्यात आले। आस्थापनांमध्ये किराणा दुकान, स्वीट मार्ट, दूध डेअरी यांचा समावेश आहे।